मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पुणे शाखेने पर्दाफाश केला आहे। 7 देशी कट्टे, 14 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन आणि 1 चारचाकी वाहन असा एकूण 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। विक्रीसाठी कट्टे पुरवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील 2 आरोपी नारायणगावचे आहेत। देशी कट्टे विक्री करणारा नवल वीरसिंग झांबरे हा मध्य प्रदेश राज्यातील बरानपूरचा मूळ रहिवासी असून तेथून तो देशी कट्टे, मॅगझीन आणि जिवंत काडतुसे आणून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना आपल्या साथीदारांमार्फत विक्री करीत होता। पोलिसांनी झांबरेसह प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, सूरज अशोक शिवले, नारायणगाव येथील कमलेश उर्फ डॅनी मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पुणे शाखेने पर्दाफाश केला आहे। 7 देशी कट्टे, 14 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन आणि 1 चारचाकी वाहन असा एकूण 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। विक्रीसाठी कट्टे पुरवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी सरकार सांगाल मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विनापरवाना जप्त केलेला आहे। किती आरोपी अटक आहेत, कशा पद्धतीची कारवाई करण्यात आली? आता जे आगामी सण उत्सव चालू आहे त्या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती। त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे, एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालयाच्या म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रांची विक्री करतो। त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर छापा रचून त्याच्यावर कारवाई केली। त्याला दिनांक 12 रोजी त्याला आणि त्यासोबत 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला 3 शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मुद्देमाल मिळाला होता। त्याच्याकडे त्यावर आम्ही आरोग्य पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर तपासामध्ये त्यांनी हा तस्कर जो आहे नवल झांबरे नावाचा इसम आहे, हा नवल झांबरे नावाचा इसम हा बुरानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो। तिथून शस्त्र इकडे विकतो। त्यांनी ज्यांना अजून 2 इसमांना इथल्या सरळ गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते, पवन शेजवळ नावाचा, त्याच्यावरून आम्ही गस्तर केले आणि झांबरेकडून आणखी 3 शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही 7 पिस्टल, 14 राऊंड, त्यानंतर 2 मॅगझीन आणि हे एक स्कॉर्पिओ गाडी अशी 15,65,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे। पकडण्यात आलेल्या आरोपींवर या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का? हे आरोपी आता आत्तापर्यंत 5 आरोपी पकडलेले आहेत। त्यामध्ये 5 आरोपीपैकी यातले 3 आरोपींवर पूर्व इतिहास आहे। यातलं एका आरोपीवर आम्ही गुन्हे शिजवळ नावाच्या आरोपीवर, त्यानंतर एक अजून शिवले नावाचा त्याच्यावर यापूर्वीचे आर्मसचे गुन्हे आहेत। अजून एक कॅनडे नावाचा आरोपी आहे, त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल आहे। हे सगळे रेकॉर्डरचे आरोपी आहेत आणि यांच्यावर यांनी शस्त्र कशा करता घेतले काय केल्याबद्दल तपास चालू आहे।